गेल्या 5 दिवसापासून आमचा एक भाऊ जीवाची बाजी न करून मरणाच्या दारात उभा आहे आणि अशा या सरकारला त्याची जाग येत नाही। अशा या मरील मुर्द सरकारला माझा जबाब आहे की आमचा एक भाऊ मेल्यानंतर का येता का? मूर्खाने नालायक सरकारला या शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि त्यांची प्रकृती जी आहे आपण या ठिकाणी बघू शकताय। त्यांची प्रकृती या ठिकाणी खालवलेली आहे। आंदोलनात आपण या ठिकाणी आंदोलनस्थळी आहोत। नुकतेच डॉक्टरांनी येऊन त्या ठिकाणी जी आहे त्यांची प्रकृतीची तपासणी त्या ठिकाणी केली आहे। शुगर त्यांची कमी झालेली आहे आणि त्यांना आता त्यांना त्रास जो आहे तो या ठिकाणी होतो आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत। गेल्या 5 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। पूर्ण महाराष्ट्रभरात आंदोलन होत आहेत, तरीही सरकार अजूनही कुठलीच दखल त्या ठिकाणी घेत नाही। काय वाटते तुम्हाला एक शेतकरी म्हणून? गेल्या 5 दिवसापासून आमचा एक भाऊ जीवाची बाजी न करून मरणाच्या दारात उभा आहे आणि अशा या सरकारला त्याची जाग येत नाही। अशा या मरील मुर्द सरकारला माझा जबाब आहे की आमचा एक भाऊ मेल्यानंतर का येता का? एका मरणाची वाट पाहता काय? या सर्व शेतकरी भावाची जर मरणाची वाट पाहत असेल तर अशा शेतकऱ्याला मी जाहीर मुर्दाबाद म्हणलं तरी काही अडचण येणार नाही। असं एक गेंड्याची सरकार असल्यामुळे इतका मोठा राग शेतकरी म्हणून इतका अनावर येऊ राहिला की असं वाटतं की हे सरकार शेतकऱ्याला मारायला निघालं की काय, असं माझ्या मनात शंका आहे। GR काढलेला आहे सरकारनं या कर्जमाफीचा, तुम्हाला वाटतोय की तो सर्वांना न्याय मिळू शकेल? नाही, हा GR अगदी इतका खोटा आहे की अगदी नगण्य। एका गावात जर 10 लोक जरी घेतले तर कमीच आहे। 10 लोकायला हे सरकार हे करता आणि बाकी कर्जमुक्ती अशी फसवी ही देऊ राहिलं की बा आम्ही कर्जमुक्ती केली। ही सर्व फसवी आहे, ही खोटी आहे। हा मला माहित आहे। काय केलं पाहिजे सरकारनं तुम्हाला वाटतं? सरकारनं विनाशर्त सरसगट कर्जमुक्ती ही केली पाहिजे, असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणखीन काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय वाटतं तुम्हाला? किती शेती तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला काय वाटतं आता जे सरकारने GR काढलं त्यात तुम्हाला कर्जमाफी होईल का? आता जो सरकारनं GR काढला, या सरकार 2019 मधल्या शेतकऱ्यांना त्याला फक्त 50,000 रुपयेच कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे आणि जर त्याच्याकडे 2 लाख रुपये जर कर्ज असेल तर त्याला 50 म्हणजे 1.5 लाख रुपये भरावं लागेल, तेव्हा 50,000 रुपये त्याला भेटणार। आणि जे रेग्युलर शेतकरी आहे त्यांना 3 वर्षाची आठ टाकलेली आहे, 25, 26 आणि पुढचं साल 27 पर्यंत त्यांना कर्ज भरावं लागेल, तेव्हा त्या शेतकऱ्याला लाभ मिळेल। आणि माझा भाऊ हा उपोषणाला हा त्यांचा आज 5वा दिवस आहे आणि मूर्खाने नालायक सरकारला या शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही। उद्योगपत्यांचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ करण्यासाठी यांनी राईट ऑफच्या व कोणताही निकष न लावता सरसकट त्यांची कर्जमाफी केली उद्योगपत्याची। तसं माझंही म्हणणं आहे, माझ्या शेतकऱ्याचा संपूर्ण कर्जमाफी त्यांनी करावी विना शर्त। आणि तसाच 2025-24चा जो विमा बाकी राहिलेला आहे तोही त्वरित जेवढ्या शक्य लवकर होईल तेवढे त्यांनी देण्याची कृपा त्यांनी द्यावी। नाही तर अन्यथा शेतकऱ्याचा डोम जर उसळला तर सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही शेतकरी। सध्याही आंदोलन जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात पेटलेलं आहे। कुठं कार्यालय जाळले जात आहेत, कुठं ST जळालेली आहे। तर याचा परिणाम जो आहे आणखीन उद्रेक जो आहे ते वाढणार आहे। तर मग अजूनही सरकार हे करत नसेल तर अशा सरकारला तुम्ही काय सांगाल? या जो उद्रेक जर झाला याला सरकार कारणीभूत राहील व यांनी पूर्ण जबाबदारी ही सरकारची राहील। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आंदोलन 5 दिवस झालेत, 5 दिवसापासून सुरू आहे। तुम्हाला काय वाटते आतापर्यंत सरकारनं करायला पाहिजे होतं? त्यांनी इतक्या लवकर गडबड करून सांगेन त्यांना उपोषणाची भाऊला जर मरणाच्या दारात जर ठेवून जर उभे त्याला जर त्याची काळजी येत नाही सर तर त्यांनी ताबडतोब या आंदोलनाचा निर्णय द्यावा ही माझी विनंती आहे। तर मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते शेतकरी या ठिकाणी आहेत। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपली मतं जी आहेत या ठिकाणी व्यक्त केली आहे। सरकार
दखल घेऊन हे आंदोलन जे आहे ते आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करावे आणि जी आहे ती लागू करावी. कुठल्याही शेतकऱ्याला या वंचित ठेवू नये अशी मागणी जी आहे शेतकऱ्यांच्या वतीनं देखील या ठिकाणी केली जात आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.